धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात आज एक प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा विवाह सोहळा पार पडला। अंध आणि दिव्यांग नवदाम्पत्याचा विवाह श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विरदेल गावातील भारती श्रावण बिराडे आणि बुलढाणा येथील परमेश्वर कौतिक सुरळकर हे नवदाम्पत्य विवाह बंधनात अडकले। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने कार्य करणारे सहकार महर्षी सरकार साहेब रावल आणि RCC राऊंड टाउनच्या सभासदांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली। यावेळी सरकार साहेब रावल यांनी नवदाम्पत्याला संसार उभारण्यासाठी 50,000 रुपयांची रोख मदत दिली। तसेच साडी, ड्रेस आणि 1 महिन्याचा किराणा किट भेट देत नवजीवनासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला हुसेनबाई विरदेलवाला, डॉक्टर मुकुंद सोहणी, सौ मुनिरा विरदेलवाला, विरदेलच्या सरपंच सुवर्णा बेहरे, विजयाताई राजपूत, रमेशचंद्र अग्रवाल, KM अग्रवाल, प्रवीण महाजन, जवाहर केशवाणी, सुनील पुरसवाणी, पुरोहित योगेश नगर देवळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या विवाह सोहळ्यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून दिव्यांग व्यक्तींनाही समान संधी आणि सन्मान मिळाला पाहिजे हा संदेश उपस्थितांनी दिला। मानवतावादी दृष्टिकोनातून राबविण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला असून नवदाम्पत्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज दोंडाईच्या। गेल्या 10 वर्षापूर्वी आमच्या मनात असा विचार आला की अपंग आहेत त्यांचंसुद्धा लग्न व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने विचार सुरू झाला आणि गेल्या 7-8 वर्षामध्ये आतापर्यंत आम्ही जवळजवळ 9 ते 10 लग्न आम्ही केले। आज 11वं हे लग्न आहे। आनंदाची गोष्ट आहे। या लग्न करण्याचा हेतू असा आहे की याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे भारताच्या संविधानामध्ये आहे, कोणतीही जातपात पाहिली जात नाही। फक्त दोघांचं जात म्हणजे काय, दोघं अपंग आहेत ही त्याची जात आणि त्यांना एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, मदत झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून गावातील सर्व लोक त्याच्यामध्ये सहभाग घेतात। प्रत्येकजण त्या जोडप्यांना एक बक्षीस म्हणून म्हणजे लग्नाची भेट म्हणून काही ना काही वस्तू देतात। आमच्या माहितीप्रमाणे अशा प्रकारे जवळजवळ 50-60 हजार रुपयाच्या वस्तू त्यांना मिळतात। योगायोगाने माझ्यातर्फे सुद्धा मी 50,000 रुपये रोख देतो। ते 50,000 रुपये परमेश्वर भाऊ आणि भारतीबाई यांचं लग्न सोहळा सरकार साहेब रावल यांच्या हस्ते पार पडला आहे असं मी जाहीर करतो। असं सुरुवात अशी झाली की एक मीटिंगमध्ये सरकार साहेबांना बोलवलं आम्ही अपंगांचं आणि साहेबांनी मला एक आव्हान केलं की हुसेन, आपल्याला एक तरी लग्न लावायचं यावर्षी अपंगांचं। मी त्यांना असं आश्वासन दिलं होतं सरकारसाठी 1 नाही 5 लावे आणि त्यावर्षी 4 लग्न लागले आणि ते आज एकदम खुश आहेत। सरकार साहेबांनी प्रत्येक लोकांना 50,000 रुपये दिले आणि ते 50,000 रुपयाचा माल आपण त्यांना घेऊन दिला आणि आज ते एकदम सुखी आहे। अशाच प्रकारे आज हा 10वा जोडपं आहे की ज्यांना सरकार साहेब रावल आज 50,000 रुपये देत आहात। तर माध्यमातून माझ्याकडे शब्द नाही त्यांचं शुक्रिया अदा करण्याचं। त्यांनी हजारो साल जिओ असे आमची सर्वांची इच्छा आहे।